राज्यातील मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या महिला बचत गटाच्या महिलांना कंपन्यांकडून प्रचंड त्रास दिला जात असल्याने मनसेनं मैदानात उतरून आंदोलन सुरू केलंय। मायक्रो फायनान्स कंपन्यांकडील महिला बचत गटांचं संपूर्ण कर्ज माफ करावं अशी मागणी करीत नगरमध्ये मनसेनं मोर्चा काढला। लॉकडाऊनमुळे अर्थकारणाला मोठा फटका बसलेल्या महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून पठाणी वसुलीचा तगादा लावला जातोय। लॉकडाऊनमुळे महिला बचत गटांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय। अशा परिस्थितीतही त्या कर्ज फेडण्यास तयार असताना कंपन्यांकडून महिलांना अतिशय हीन वागणूक दिली जाते। अशा कंपन्यांवर कारवाई करावी तसेच महिला बचत गटांना कर्जमाफी मिळावी यासाठी मनसेनं नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणून निवेदन दिलं। यात मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देवीदास खेडकर, बाबा शिंदे, दत्तू कोते, ज्ञानेश्वर गाडे, गजेंद्र राशनकर, नितीन भुतारे, अनिता दिघे, दगडू साबळे आदी सहभागी झाले होते। महिला बचत गटाचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नगर जिल्ह्याच्या वतीने नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व जिल्हाध्यक्ष आणि या ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित आहेत। आज आमची प्रमुख मागणी आहे की कोरोनाच्या संकटामुळं कुणाच्या हाताला काम नाही, उपासमारीची वेळ आली आहे आणि त्याच जे मायक्रो फायनान्सचे लोक आपल्या खाजगी गुंडांकडून महिलांना खूप त्रास देत आहेत। वास्तविक पाहता रिझर्व्ह बँक असेल, महाराष्ट्र सरकार असेल, त्यांनी आदेश दिलेले आहेत। मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील आदेश दिला आहे की महिला बचत गटाला कसलाही तगादा लावू नका, त्रास देऊ नका। जर असं काय घडत असेल तर त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करण्यात येतील। तरी देखील या सगळ्या आदेशाचं उल्लंघन करून मायक्रो फायनान्सवाले आमच्या महिलांना या ठिकाणी त्रास देत आहेत। उलट पक्षी आम्हाला कर्ज देताना त्यांच्याकडे आम्ही जो विमा केला होता, आमच्याकडनं त्यांनी विम्याची रक्कम घेतली होती, परंतु आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला विम्याचं सर्टिफिकेट दिलेलं नाही। आम्ही मायक्रो फायनान्सवाल्यांकडे वारंवार मागणी करतोय की आमच्या कर्जाच्या संरक्षणासाठी जे आमच्याकडनं तुम्ही पैसे घेतलेले आहेत त्याचं सर्टिफिकेट द्या, परंतु एकाही मायक्रो फायनान्सवाल्यांनी आतापर्यंत सर्टिफिकेट दिलं नाही। याचा अर्थ लाखो कोटी रुपयाचा घोटाळा या मायक्रो फायनान्सवाल्यांनी केलेला आहे। आमच्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे की त्यांनी आम्हाला विम्याचं सर्टिफिकेट द्यावं। कारण आणि दुसरी आमची प्रमुख मागणी आहे की बाबा महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत मोठ्या मोठ्या उद्योगांना कर्ज माफ केलेलं आहे, वेगवेगळ्या महामंडळांना कर्ज माफ केलेलं आहे। त्याच धर्तीवर महिला बचत गटांचं देखील संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावं आणि आमचे जे विम्याचं सर्टिफिकेट आहे ते विम्याचं सर्टिफिकेट आम्हाला ताबडतोब देण्यात यावं, जेणेकरून हे जे संकट आलेलं आहे ते नैसर्गिक संकट आहे। नैसर्गिक आपत्तीनं आमचा उद्योग व्यवसाय बुडालेला आहे। आम्हाला त्या ठिकाणी क्लेम करायचा अधिकार आहे। जर आम्हाला या मायक्रो फायनान्स कंपन्यांनी विम्याचं सर्टिफिकेट दिलं तर आम्ही मान्य न्यायालयाकडे दाद मागू शकतो। आम्ही विम्याचा क्लेम घेऊन आमच्याकडे जे पैसे येतील त्या पैशातनं आम्ही काय पैसे तिकडं भरू शकतो, परंतु मायक्रो फायनान्सवाल्यांनी कुणाचा विमा केला नाही। लाखो कोटी रुपये फक्त निनावी त्यांनी घेतलेले आहेत। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी नगर जिल्ह्यातील सर्वच मायक्रो फायनान्सवर आणि या वित्तीय संस्थांवर कडक कारवाई करावी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अहमदनगर जिल्हा कलेक्टरवरती मोर्चा काढण्यात आला। त्या मोर्चाचा उद्देश होता की महिलांच्या बचत गटाची कर्ज माफ झाली पाहिजेत आणि ही कर्ज माफ करत असताना फक्त कर्ज माफ न होता यांना पुन्हा उभं राहण्यासाठी कर्ज देण्यात यावीत ही आमची मुख्य मागणी आहे। आमचे अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे आधीच सांगितलं, जर काही फायनान्सवाले तुमच्यावरती दादागिरी करत असतील तर तुम्ही संपर्क करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणत्याही कार्यालयाशी तुम्ही आम्हाला संपर्क करा, त्याचं उत्तर आम्ही त्यांना मंच शाळेमध्ये त्यांना उत्तर नक्की दिलं जाईल। त्याच्यामुळं नगर जिल्ह्यातील तमाम आमच्या आता भगिनीच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही त्याच्याकरता कधी उभे राहू। आमचे जिल्हाध्यक्ष आहेत सचिन डफळ, स्थानिक आमचे सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत नितीन मस्के, आमचे नितीन भुतारे वगैरे, या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी महिलांना राहणार आहे। आणि या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा सर्व फायनान्स कंपन्यांना इशारा देऊ इच्छितो की तुम्ही कुठल्याही प्रकारची दादागिरी करू नका। महिलांच्या बचत गटाच्या कर्जासंबंधी कर्जमाफीच्या बाबत मोर्चा झाला। या निमित्ताने जिल्हाधिकारी साहेबांना मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं। नगर जिल्ह्यातील जसा काही लॉकडाऊन झाला त्याच्यानंतर 8 ते 10 महिन्यामध्ये महिलांचे रोजगार बुडाले, हाताला काम राहिलं नाही। त्याच्यामुळं जे काही काढलेलं कर्ज आहे ते फेडण्याची ताकद कुठल्याही महिलांना राहिली नाही। हे सर्व कर्ज काढत असताना सर्व कंपन्या
ज्या पद्धतीनं विमा उतरवतात, हजार दीड हजार रुपये विम्याचे त्या कर्जामधून महिलांच्या कट करतात. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.